एकनाथ महाराज कृत हस्तामलक टीका. शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्याबद्दल बोलल्या जातं. भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार. भानुदासांच्या कुळामध्ये श्रीहरी विष्णूनं अवतार घेतला शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या रूपामध्ये. आणि नाथ महाराजांनी मराठी वाङ्मयामध्ये फार मोठी क्रांती घडवून आणलेली आहे. श्रीमद भागवताच्या स्कंदावर टीका केलेली आहे आणि ते नाद भागवत मराठी भाषेतून तुमच्या आमच्यासाठी हे प्रस्तुत केलेलं आहे आपल्यासमोर. नाथ महाराजांचा हरिपाठ, रामायण, भावार्थ रामायण असे भरपूर वाङ्मय आणि त्या वाङ्मयामध्ये नाथ महाराजांचं चतुश्लोकी भागवत आहे. त्या ग्रंथात हस्तामलक, स्वात्मसुख, शुकाष्टक, आनंदलहरी, चिरंजीवपद, अनुभवामृत आणि आनंदानुभव इत्यादी प्रकरणं आहेत. आणि त्या प्रकरणापैकी हस्तामलक टीका आहे. तर इथं श्री गणेशाचं, शारदा मातेचं, कुलदेवतेचं, जगदंबा मातेला वंदना केलेली आहे. नंतर संत वंदना आणि संत महिमा आहे. त्यानंतर सुपुत्र कोण याचं वर्णन केलेले. सामान्य बालकांच्या धर्माची उपेक्षा व मौन यामुळे माता पिता दुःखी झाले. हे बालक विदेहीमुक्त होतं पण ते बोलत नव्हतं म्हणून आईवडील दुःखी झाले. 8 वर्षाच्या या मौनीला आईबापांनी घराबाहेर घालविले तरी त्याचा आत्मानंद स्थितीला भंग पावत नाही. श्री शंकराचार्यांचे त्या ब्राह्मणाच्या घरी सहज आगमन व तो सहजावस्थातील बालक पाहून त्यांना परमानंद झालेला आहे. आणि आचार्यांनी त्यांना प्रश्न केलेला आहे. कस्त्वं शिशो कस्य कुतोऽसि गंता किन्नाम ते त्वं कुत आगतोऽसि एतन्मयोक्तं वदच्चार्भकत्वं मत्प्रीतये प्रीतिविवर्धनोऽसि मत्प्रीतये प्रीतिविवर्धनोऽसि. त्या पूर्ण ज्ञानी पुत्राची माता पित्यांना ओळख व्हावी म्हणून श्री शंकराचार्यांनी त्याला प्रश्न विचारले. बाळा, तू कोण आहे, कुठून आला, तुला कुठं जायचंय? आजवरचे मौन आचार्यांच्या प्रश्नामुळे त्या मुक्ताने सोडले. ऐकोनी आचार्यांचे वचन करतळामळक प्रकाशित ज्ञान. हातावर ठेवलेला आवळा जसा सहज पाहता येतो, तळहातावर ठेवलेला आवळा, तसे अतर्क्य ज्ञान त्या मुक्ताने सांगितले म्हणून त्याला हस्तामलक हे नाव मिळाले. याला गीतेची अभिधान हस्तामलक जाणया हेतू म्हणती. नाथ महाराज सांगतात याच्यामुळं त्याला हस्तामलक म्हटलं आहे. हे सगळे टॉपिक आपल्याला घ्यायचे विस्तारपूर्वक. ही सूची सांगायलो तुम्हाला काय काय याच्यामध्ये. हस्तामलक वाच नाहं मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण न क्षत्रिय न वैश्या न शूद्रा न ब्रह्मचारी न ग्रही वनस्तो भिक्षुर्न चाहं निजबोधरूपा भिक्षुर्न चाहं निजबोधरूपा. तो म्हणाला, मी कोणतेही नसून सकळ सृष्टीकर्ता आत्मा आहे. 10 नंबरचं पॉईंट पहा. मग माझे सांप्रतचे स्वरूप कोणते? श्री एकनाथांची श्रोत्यांना प्रार्थना. अवधानाचे महत्त्व. प्रत्यक्ष देहसंबंध दिसत असल्यामुळे त्याच्या स्पष्टीकरणाची आचार्यांची अपेक्षा आहे. निमित्तं मनश्चक्षुरादी प्रवृत्तो निरस्ताखिलोपाधिराकाशकल्पा रविर्लोकचेष्टा निमित्तं यथा या सनित्योपलब्धी स्वरूपोऽहमात्मा सनित्योपलब्धी स्वरूपोऽहमात्मा. हस्तामलकाचे आपण उपाधी रहित असल्याबद्दलचे सूर्याच्या दृष्टांताचे निरूपण. ही दिसणारी उपाधी आणि याला सोडून आपल्याला अस्तित्व आहे असं
हस्तामलक सांगत आहे. किती वर्षाचं बाळ आहे? 8 वर्षाचं बाळ. आत्मा केवळ निष्कलंकच आहे. देही असून विदेही कोण? देहात असून आपण ज्याला विदेही म्हणतो तो कोण आहे? कुठं आहे? ते तुम्ही तर नाही ना? हे प्रश्न आहेत. त्या बालकाने ब्रह्मज्ञान सहजपणे विशद केल्यामुळे आचार्यांना परम आनंद झालेला आहे. आत्मा व इंद्रिय यांचा संबंध सांगताना हस्तामलक सांगतात, यमग्नुष्ण्यवन्नित्यबोधस्वरूपं मनश्चक्षुरादिन्यबोधात्मकानि प्रवर्तन्त आश्रित्य निष्कम्पमेकं सनित्योपलब्धिस्वरूपोऽहमात्मा सनित्योपलब्धिस्वरूपोऽहमात्मा. अग्नी व लोह यांच्या दृष्टांताने आत्मा असंग कसा हे सांगितलेले आहे. जसं अग्नी, लोखंड गरम केल्यानंतर त्याच्यात अग्नी शिरतो, पण अग्नी कधीही लोखंडाहून कसा आहे? वेगळा आहे. तसं आत्मा या देहामध्ये प्रगट आहे, परंतु या देहातून, शरीरातून, इंद्रियातून, मनातून, वासनेतून कसा आहे? वेगळाच आहे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. तत्वाला जाणणारे संत त्याचा स्वीकार करतात. म्हणून चैतन्य आता आहे, इथं आहे, ते तुम्ही आहेत असं सद्गुरू लक्षात आणून देतात. आत्मा जर निष्कंप आहे, एकच आहे, तर सर्व लोक सुखीच असावायला पाहिजे. आता आत्मा सगळ्यांचा जर एक आहे म्हटलं तर सगळे सुखी राहायला पाहिजे, पण एकाला दुःख, त्याला सुख आहे, यायची वेगळी तऱ्हा आहे. असं का म्हणे? महाराज, लेकरू विचारच ना, कशी विचारते ना? सासू फडफडच बोलायला लागली. आता हे प्रत्येकाची वेगवेगळी. महाराज, नोकरीच भेटेना, लई डिग्र्या घेतल्या, काय करता डिग्र्या? गुंडाळून ठेवून द्या आता. म्हणून प्रत्येकाची समस्या वेगळी आहे. मग परंतु तसे दिसत नाही असे का? असं का? की सगळे जर एकच आत्मा आहे ना, तर मग सगळ्यांना सुख व्हायला पाहिजे. त्याचं बारकाईनं विश्लेषण साधू निश्चलदासजींनी केलेलं आहे. कारण बुद्धी पृथक आहे. बुद्धिभेदामुळं आत्मा वेगवेगळा वाटत असतो. मुखाभास को दर्पणे दृश्यमानो मुखत्वात् पृथकत्वेन नैवास्ति वस्तु चिदाभास को धीषु जीवोऽपि तद्वत् सनित्योपलब्धि स्वरूपोऽहमात्मा सनित्योपलब्धि स्वरूपोऽहमात्मा. आरशाचा दृष्टांत दिलेला आहे. नंतर रवी किरणांचा दृष्टांत दिलेला आहे, म्हणजे सूर्यकिरणाचा दृष्टांत दिले. आत्मा केवळ सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि ते आत्मा कोण आहे? आपण आहोत, नाही तर आपला भाऊ. यथा दर्पणाभाव आभासहानो मुखं विद्यते कल्पनाहीनमेकं तथा धीवियोगे निराभासको या सनित्योपलब्धि स्वरूपोऽहमात्मा सनित्योपलब्धि स्वरूपोऽहमात्मा. आता 7 नंबरचा श्लोक आहे, तुम्ही फक्त ऐका, पुढं विश्लेषण येणार आहे. 14 श्लोक आहेत. मनश्चक्षुरादेर्वियुक्ता स्वयं यो मनश्चक्षुरादेर्मनश्चक्षुरादि मनश्चक्षुरादेरगम्य स्वरूपा सनित्योपलब्धि स्वरूपोऽहमात्मा सनित्योपलब्धि स्वरूपोऽहमात्मा. आता 8व्या क्रमांकाचा श्लोक. य एको विभाति स्वतः शुद्धचेता प्रकाशस्वरूपोऽपि नानेवधीषु चरावोदकस्थ यथा भानुरेका सनित्योपलब्धि स्वरूपोऽहमात्मा सनित्योपलब्धि स्वरूपोऽहमात्मा. आत्मा स्वप्रकाशमान आहे, स्वयंप्रकाश आहे. विषयासक्त अज्ञानी व नास्तिक यांना आत्मदर्शन होत नाही. जे विषयासक्त आहे
जे नास्तिक आहेत. देव नाहीच होत, असला असता तर दिसला नसता का? हे नास्तिक, ज्यांना आत्मदर्शन होत नाही. चित्तशुद्धीची अत्यावश्यकता आहे. प्रत्येकाला चित्ताची शुद्धता आवश्यक आहे. सद्गुरूचे लक्षण सांगितलेले आहे. आणि सद्गुरूच्या ठिकाणी देहबुद्धीने पाहणे म्हणजे अज्ञान व्यक्त करण्यासारखेच आहे. कारण सद्गुरू आपल्याला आपल्यासारखे दिसतात, पण आपल्यासारखे नसतात. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पार. चुन्याचा गोळा आणि लोण्याचा गोळा दिसायला सारखाच आहे, पण चुन्याचा गोळा खाल्ला की तोंड भाजून निघत, आणि लोण्याचा गोळा खाल्ला की ते आरोग्याला पोषक असते. तसं सद्गुरू आपल्यासारखे दिसतात पण नसतात. गुरु वाचून साधन व्यर्थ आहे. सद्गुरू वाचून आपण जे काही साधन करायला लागलोत ना, ते सगळे व्यर्थ आहे. नंतर सद्गुरू कर्मबंधनात टाकीत नाहीत. सद्गुरू काय करतात? कर्मबंधनात टाकत नाहीत. हे सगळे मुद्दे आपल्याला घ्यायचेत बरं का. सद्गुरू कर्मभ्रम दूर करतात. नंतर आत्मानुभव सहज साध्य नाही. आत्म्याचा अनुभव सहज साध्य नाही. सर्वाभूती विनम्रता असेल तरच आत्मानुभव शक्य आहे. सगळ्यामध्ये नम्रता पाहिजे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. म्हणून नम्रता, आत्म्याचे व्यापकत्व, आत्मा केवढा आहे त्याची व्यापकता सांगितली. आत्मोपम्य बुद्धीमुळे जीवनमुक्ताने बाह्यतः विषयोपभोग घेतले तरी त्याची जीवनमुक्त स्थिती बदलत नाही. कशी बदलत नाही? त्याचे महाराजांनी खूप छानपैकी सुंदर प्रवचन केलं. सगळ्याला सांगितलं की तुम्ही ब्रह्म येता. सगळ्याला पटलं, प्रवचन सुटलं. तर महाराज घरी जाताना एकानं बोलिलं, महाराज या इथं मिरचीचे भजे खा म्हणे. मिरचीचे. ती म्हणे, महाराज तुम्ही तर आता सांगू लागले मी ब्रह्म आहे आणि तुम्ही तर मिरचीचे भजे खायला लागले. ते म्हणले आमचं ब्रह्म इतकं काय असं नाजूक आहे काय, ते मिरची खाल्ल्यानं उडून जाईल? हा, इतकं कमजोर आहे का ते? अरे मिरची खाणं प्राकृतीचा धर्म आहे. हां, आणि ब्रह्म आपल्या स्वरूपावर आहे. याचा आणि त्याचा काय संबंध आहे? जीवा नाही कुडीचे राहते, ये भिन्न भिन्न पंचभूते, रचते खचते संचिते, फलकटरीते आसार. म्हणून हे शरीर कसे आसार आहे, आणि याच्यामध्ये भगवंत आहे विद्यमान, तो सार आहे, ती तुम्ही आहे. फलकट तो संसार, येथे सार भगवंत. तैसा हृदयामध्ये मी रामू, आसता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांताशी कामू विषयावरी. भ्रांत लोकांचं मन विषयामध्ये अडकलेलं असतं. म्हणून याला अर्जुनाचे उदाहरण दिलेलं आहे पुढं. देह प्रारब्ध म्हणून लोकोद्धाराकरिता मुक्त वावरत असतो. देहाचं प्रारब्ध म्हणून लोकांच्या उद्धारासाठी हे जीवनमुक्त पुरुष, हे साधू संत या जगात अवतीर्ण होत असतात. नित्यमुक्ताचे लक्षण सांगितलेले आहे. नित्यमुक्त कोण आहे? यथानेक चक्षु प्रकाशो रविर्ना, क्रमेण प्रकाशीकरोति प्रकाश्यम, अनेका धियो यस्तथैका प्रबोधा, सनित्योपलब्धी स्वरूपोऽहमात्मा, सनित्योपलब्धी स्वरूपोऽहमात्मा. आता 10व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये आत्म्याचा अलिप्तपणा दाखवतात. जसं कमळ पाण्यामध्ये आहे पण पाण्याचे धर्म स्वतःला लागून घेत नाही, तसं जीवनमुक्त पुरुष संसारामध्ये राहतो पण संसाराचे धर्म आपल्याला चिटकून घेत नाही. विवस्वत प्रभातं यथा रूपमक्षं, प्रघन्नानातीनाभातमिमं विवस्वात्, यदा भात आभासयत्यक्षमेका, सनित्योपलब्धी स्वरूपोऽहमात्मा, सनित्योपलब्धी स्वरूपोऽहमात्मा. मी नित्य उपलब्ध असलेला आत्मा आहे, माझं स्वरूप आहे. आत्म्याचे सर्वश्रेष्ठत्व, आत्मा सर्वश्रेष्ठ कसा आहे हे 11व्या श्लोकामध्ये सांगतात. यथा सूर्य एकोप्स्वनेकश्चलाशु,
स्थिरास्वप्ननन्यद्विभाव्यस्वरूपा चलासु प्रभिन्नासु दिस्वेक एव स नित्योपलब्धिस्वरूपोऽहमात्मा. आता 12व्या श्लोकामध्ये हस्तामलक आत्मा पुण्य व पाप यापासून अलिप्त कसा आहे हे सांगितलं. जसं आपण रस्त्यानं चालत असताना किंवा मंदिरामध्ये प्रदक्षिणा करत असताना आपल्याला वाटतं आपण 100 प्रदक्षिणा घातल्या तर आपल्याला पुण्य लागलं, बरोबर आहे की नाही. पण प्रत्येक फेरीला किती मुंगळे मेले माऊली याचा हिशोब केला का? किती मुंग्या मेल्या याचा हिशोब केला? मग ते पुण्य झालं का पाप झालं? पाप झालं. वाटतं पुण्य पण व्हायलं पाप. मग पुण्य करता पाप घडेन, पाप करता पुण्य घडेन. आता हे कधी पाप व्हायलं आणि कधी पुण्य व्हायलं काही मिळ लागन. आणि ज्याचं अंतकरण जाळल्या गेलं ते चालला काय न चालला काय सारखंच आहे. त्याला पाप लागत नाही आणि पुण्यही लागत नाही, कारण त्याच्या दृष्टीनं पापही खोटं आहे पुण्यही खोटं आहे, बरं का. म्हणून आता सांगितलं ना माऊलीने की पापात्मके पापे नरका जायचे, पुण्यात्मके पापे स्वर्गा जायचे, माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्यगा. मला तू ज्याच्यानं प्राप्त करून घेशील ते शुद्ध पुण्य आहे. मग श्रवणानं जर माझी प्राप्ती होत असेल तर ते शुद्ध पुण्य आहे. म्हणून श्रवणम ही पहिली भक्ती आहे, नवविधा भक्तीपैकी. म्हणून आचार्य हस्तमूलकाचार्य सांगतात, घनच्छन्न दृष्टिर्घनच्छन्न मर्कम यथा निष्प्रभं मन्यते चातिमूढा तथा बद्धवद्भाति यो मूढद्रष्टे स नित्योपलब्धी स्वरूपोऽहमात्मा स नित्योपलब्धी स्वरूपोऽहमात्मा. आता आत्म्याचे सर्व व्यापकत्व, आत्मा कसा सर्वव्यापी आहे. जसं सगळ्या झाडामध्ये हिरवेपणा जो आहे ना तो पाण्याचा आहे. सगळ्यांच्या शरीरामध्ये एकच हवा आहे. मग लय मोठा माणूस यार, लय मोठा माणूस आहे पण हवा तीच आहे ना. आणि लहान जरी असला तरी हवा तीच आहे. किडा मुंगी जरी असला आणि राजा जरी असला तरी हवा तीच आहे. मग सगळ्यामध्ये हवा एक आहे शरीरामध्ये. सगळ्या शरीरामध्ये जर सगळ्या वृक्षामध्ये जर पाणी एक आहे तर सगळ्या अंतकरणातलं प्रगट चैतन्य एक का नाही? एकच आहे. आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक. सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाश एक सहस्त्र रश्मी. मग आत्मज्ञानासंबंधी प्रथा कल्पना, काहीतरी कल्पना लय करावं बाई लागतं बाई. ते लय म्हणजे लोखंडाचे चणे चाबावे असं येते. आत्मज्ञान लय अवघड असतं, इतक्या लवकर थोडी होत असतं. अरे आम्ही 60 वर्ष झाले आम्हाला पोथीला जाऊन आम्हाला नाही कळालं, आणि तू 4 दिवसाची पोरगी येऊन म्हणाली मला सगळं कळालं. वा रे वा. हां, ती म्हणली बाई तुम्ही नांदायला गेलेत नाही. हो, आणि मी नांदायले म्हणून मला पोरगं झालं. ती म्हणजे मला 60 वर्ष झाले लग्न म्हणून मला पोरगं झाले नाही, तुला कसं काय होईन एका वर्षात? तर ती म्हणली बाई मी नांदायला गेले. नांदत ना. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सगळे परमार्थ करायला लागले पण बाह्य परमार्थ करायला, आणि परमार्थ अंतरंगातला आहे. काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊनी उठी कवण्याजोगी एखादा असतो विरळा. कोण? आस्थेची या महापुरी रिगता ती कुटीवरी, परी विपायलेच्या थडी एकलाचे निघे. सगळ्यांनी कमरा कसल्यान उड्या मारल्या पण पलीकडच्या काठाला एकटाच गेला. अलीकडं ये मला पलीकडं ने पांडुरंगा, भरून आली चंद्रभागा. आता भरली ना तुडुंब. आता मी अलीकडच्या काठावर आहे, तू ये आणि मला पलीकडं घेणे. म्हणजे कोणत्या काठावर आहे? मी देहाच्या काठावर आहे आणि तू देहाच्या पलीकडं आत्मस्वरूपावर आहे, मला तिकडं घेऊन चल. म्हणून तमसो माम ज्योतिर्गमय, मृत्युर्माम अमृतम गमय, असतो माम सद्गमय. देवा मला असत्याकडून सत्याकडं घेऊन चल, मला मृत्यूकडून अमरत्वाकडं घेऊन चल, मला अंधाराकडून प्रकाशाकडं घेऊन चल.
तमसो माम ज्योतिर्गम. असत्याकडून सत्याकडे घेऊन चल. ही वाट आहे, हा प्रवास आहे आणि हा प्रवास ज्याचा त्यानंच करायला पाहिजे. चलावं तुम्हालाच लागणार आहे. साधू संत फक्त मार्गदर्शन करणार आहे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत. म्हणून साधू संतांनी सांगितलेले मदालसा माता सांगते, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे क्रमी कीटकाचा सांदा, रवरव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण गाई गोविंदा, परी मदालसा सोमजो जो रे बाळा, निज ध्यानी निज पारी लक्ष लागो दे डोळा. पाळण्यामध्ये रडणाऱ्या बाळाला आई मदालसा ब्रह्मज्ञानाचा उपदेश करत आहे. बाळा, हा देह तू नाही, तुझा नाही आणि खरा नाही. कारण हे हाडामासाचा गठ्ठा आहे, श्वासाचा एक गठ्ठा आहे, इंद्रियाचा एक गठ्ठा आहे, मन म्हणजे काय आहे, वासनेचा एक गठ्ठा आहे आणि या सगळ्याला जाणणारा तू पठ्ठ्या आहे, याच्याहून वेगळा आहे. म्हणून तुम्हा सांगते वेगळं निघा आणि वेगळं निघून संसार बघा. याला असं सांगितलं आणि हे मायबापातूनच वेगळं निघालं. हाय काय पियड माय म्हणती मवा, नाही माय म्हणती मवा खांड्या आणि भागीला भीतो रडतोंड्या आणि भागी आली परसाकून आणि तांब्या मारला फेकून आणि खांड्या पडला दातीत कोंड्या. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, अरे कल्पनेत अडकलेल्या कोंड्या, तू कल्पना सोड, तू ब्रह्म आहे. कल्पना सोड, देहाला मी म्हणण्याची कल्पना सोडा. म्हणून त्यांनी सांगितलेले, एका जनार्दनी कल्पची मुराला, तोची हरी झाला ब्रह्मरूप. ज्यानं कल्पना सोडली तोच ब्रह्म आहे. फक्त त्यानं काय करायला पाहिजे, कल्पना सोडायला पाहिजे. म्हणून ती कल्पना सोडता येते कुठं, सद्गुरूच्या संगती. मग आत्मज्ञानासंबंधी व्रथा कल्पना मुक्त कोण आहे, कोणाला मुक्त म्हणावं? हे दाढ्यावाले, जटावाले, भोंगळे फिरणारे, भगवे कपडे धारण करणारे. माऊलीने इशारा केलेला आहे, भस्म उदळणे अथवा भारू हो का अथवा दिगांबरू, न धरी लोकाचा आधारू, आहे तो विचारू वेगळाच. हे वेगळाच काही विचार आहे. हे दाढ्यावाले, जटावाले, नागवे आणि विभूतीवाले याच्यात नादी लागशील बरं का तू. बैरगुंग्या आहे, कुठेही पुंगी वाजली की तिथंच गुंगला. सगळे आपण कुठं गुंगलो, बायकोमध्ये गुंतलो, लेकरात गुंतलो, पैशात गुंतलो, घरात गुंतलो. चला ना महाराज, आम्ही घर बांधलं पाहायला. अरे ते घर बांधण्यामध्ये देवानं दिलेलं घर खिळखिळं झालं ना, याच्याकडे तर लक्षात नाही. हे संडातात स्टाईल, ह्याच्यात स्टाईल, सगळीकडं स्टाईल बसवली. हा, त्याच्यामुळे आता ते गारव्यानं सगळ्याचे कमरा दुखायला लागलेत, गुडघे दुखायलेत. कशामुळं, सारवायला जागाच नाही ठेवली. ते म्हणे पाय भरून येतील. बरं, स्टाईल बसवली. आणि ह्याला हे कोणी केलं? मानव तन अनमोल रे, इसे मिट्टी में न तोल रे, अब तो मिला है फिर से मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. हे अनमोल असा मानव देह, औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझको दिया. हे 3.5 हाताचा मानव देह देवानं आपल्याला प्रेमानं दिलेली भेट आहे, ती दिली. खाया पिया सुख से सोया, यूं ही उम्र गवाया. खाया पिया सुख से सोया, यूं ही उम्र गवाया. बजो रे मन गोविंदा, बजो रे मन गोविंदा. हे खाणं पिणं मस्त चादर तान के सोया, असा तसा सोया क्या? यूं ही उमर गवाया. कारण उमर किती आहे? जर
शास्त्रानं काय केलेलं आहे, वय मर्यादा 100 दिली. अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पायगा, राम राम स्मराधी. बालपण, तारुण्य आणि म्हातारपण. आता अर्ध तर झोपीत गेलं म्हणजे 100तून 50 गेले. किती राहिले? 50. 50चे 3 भाग करा. 15 त्रिक 45 म्हणजे 15 बालपणाचे, 15 तारुण्याचे आणि 15 म्हातारपणाचे. आता उरले 5. मग भजन केव्हा करायचं? 5 वर्षात. आता म्हातारं झाल्यावर 5 वर्ष जर असले तर कानानं ऐकू येत नाही, पायानं चालता येत नाही. महाराज लई आवडतं हो, पण काय करावं, गुडघे ऐकू येईल. हां, पण तुमचं गणित सुटलेलं आहे ना. आता तुम्ही ऐकणं म्हणजे लीला आहे बरं का. ते महाराज काय करावं, गुडघे साथ देत नाही. मग जव हे सगळं सिद्ध आहे, गती मती इंद्रिय, तव तू आपले सोहित पाय. इथं कोणते मेंबर पाहिजे बरं जास्त? तरुण पाहिजे, ज्यांची साऊंड बॉडी आहे. हे सगळे आमच्या इशाला असे खोकले फुकले तिथं सांगा यायला, हो ना. आणि कसे तरुण, हे किती संख्या पाहिजे. पण इथं यायला सुद्धा फार मोठी परीक्षा द्यावा लागते. सांगितलं ना ताईनं की लय भाग्याचे आहेत आपण. उजळले भाग्य आता कधी, ज्यावेळेस सद्गुरूच्या मुखातून महावाक्याचा उपदेश होतो. तत्वम असि, ते ब्रह्म तू आहेस, असं ऐकायला मिळायला पाहिजे. तेव्हा आपलं भाग्य उजळ. नाही तर महाराज बंगला बांधला, आमचं भाग्य उजळ. अरे बंगला आज आहे उद्या नाही. भूकंप आला गेला पडून. काय करतो बंगला? क्या खूब बनाया बंगला, अंदर नारायण है सोया, उसे हमें जगाना है. जागो मोहन प्यारे जागो. ही जाग आपल्याला अज्ञानाची नींद आहे, अज्ञानाची झोप लागलेली आहे, आणि त्या झोपेतून सद्गुरू आपल्याला उठवते. म्हणून वेदांत केसरी रंगनाथ महाराज परभणीकर यांना आता हे जळणारे लोक असतात विरोध करणार, तर ते त्याच्या शिष्याला म्हणायचे, तो गुरु कोंबडा आहे बे, तो गुरु कोंबडा आहे. तिला राग यायचा आणि ते म्हणायचं, महाराज ते तुम्हाला म्हणाले की तू, मला काय म्हणाले, तू गुरु कोंबडा आहे. ते म्हणले बरोबर आहे. कोंबडा काय करतो? आरवतो, आणि आरवलो की लोक सगळे जागे होतात. तसं आम्ही बी आरवतो. आमची बी डरकाळी आहे. ही वेदांत शास्त्राची सिंहगर्जना आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरा. आणि असा साधकाला बोध झाला की साधक अज्ञानाच्या निद्रेतून जागा होतो. म्हणजे खरं नाही का ते कोंबडीत? म्हणजे साधू संतांची नजर कशी आहे पहा. ती नजर यायला पाहिजे. जशी सोनाराची नजर सोन्यालाच असते, ती कल्पनेला पाहत नाही. म्हणून नजर फैली तो नजारे बदल जाते है, किस्ती ने रुख बदल दिया तो किनारे बदल जाते. म्हणून ती नजर यायला पाहिजे साधू संतांची. म्हणून धन्य आनंदाची सापडली वेळ, संत सज्जन भेटले कृपाळ, त्यांनी फेडियला बुद्धीचा मळ, दृष्टी दावियला यशोदेचा बाळू. तो श्रीकृष्ण परमात्मा तू आहे असं साक्षात अपरोक्ष लक्षात आणून देतात ते सद्गुरू. नाहीतर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरू तुझे पाय दोन्ही. मी जिथं मस्तक ठेवतो ना सद्गुरू, तिथं तुमचे दोन्ही पाय आहेत. ही भावना आहे, ही भक्ती आहे. आणि त्या भक्तीच्या रसात रंगा. आणि हा रंगण्याचा योग हस्तामलक सांगतात की ब्रह्मज्ञान शब्दातीत आहे. हे ब्रह्म कसं आहे ना, हे शब्दानं सांगता येत नाही, पण आहे. जसं आता हा वाणीनं वर्णन करता येत नाही. म्हणून तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की
मन वाणी बिनरूप असं आपलं आत्मस्वरूप आहे. कसे? न शशांको न पावकः यद्गत्वार निवर्तन्ते तद्धाम परमं मम. म्हणजे ते मनानं कल्पना करता येत नाही, वाणीनं त्याचं वर्णन करता येत नाही. म्हणून वेदांनाही नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाचे गुरे वाहतो, पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा. वाली दामाजीचा कानडा, राणा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा. पण वेदा नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा. वेद जाणो गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैचे. कारण वेद नीती असा नाही असं वर्णन करायला, म्हणजे निषेधमुखानं वर्णन केले. म्हणून तिथं शब्द काम करत नाही. म्हणून न शशांको न पावका, मनानं कल्पना करता येत नाही, अग्नीनं ते दिसत नाही. समस्तेषु वस्तुष्वनुष्युत्तमेकं, समस्तानि वस्तून्यन्न स्पृशन्ति. वियद्वत् सदा शुद्धमच्छस्वरूपा, सनित्योपलब्धि स्वरूपोऽहमात्मा, सनित्योपलब्धि स्वरूपोऽहमात्मा. 13व्या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे. आणि आत्मा आकाशाप्रमाणे निर्लेप आहे, हे 14व्या श्लोकामध्ये सांगतात. उपाधौ यथा भेदता सन्मनीनां, तथा भेदता बुद्धिभेदेषु तेऽपि. यथा चन्द्रिकानां जले चञ्चलत्वं, तथा चञ्चलत्वं तवापीह विष्णु, तथा चञ्चलत्वं तवापीह विष्णु. परमार्थ व प्रपंच यांचे स्पष्टीकरण केलेले आहे. आता हे असे 50 मुद्दे आहेत बरं का. किती? 50. या 14 श्लोकांचे महत्त्व सांगितलेले. शेवटी तो मुलगा हस्तामलक आचार्यांनी ब्राह्मणाकडून मागून घेतला. ते म्हणले, त्या दोघांना नवरा बायकोला दाम्पत्याला बोलवलं, त्यांना सांगितलं हा मुलगा आम्हाला दानामध्ये द्या. ते म्हणले घेऊन जा महाराज, हे बोलत नाही चलत नाही, काही कामाचं नाही आमच्या हे. बरं का. आता गुरु परंपरा सांगितलेली आहे. नंतर 10 आचार्य कोणकोणते आहेत ते सांगितलेलं आहे. आणि नंतर 4 दिशांचे आचार्यांचे मठ व तेथील मठाधिपती म्हणजे मठ विभाग. आणि यानंतर हस्तामलक टीका समाप्त झालेली आहे, म्हणजे त्याचं समार्पण केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं